स्वप्न लोग भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत राजनौली में किरण विनोद ठाकरे को उप सरपंच पद पर चुन लिया गया। हम आपको बता दें कि उनके पिताजी भारतीय जनता पार्टी के जिला उपाध्यक्ष हैं, तो वहीं पे उनके जो चाचा हैं ग्राम पंचायत राजनौली का ही सरपंच हैं और ये उनके भतीजे हैं जो आज उप सरपंच पद पे विराजमान हुए हैं। उनका स्वागत करने के लिए बहुत सारे मान्यवर उपस्थित हुए थे, जिसमें विशेष तौर पर कांग्रेस जिला अध्यक्ष माननीय श्री दयानंद चुर्गे भी वहाँ पे उपस्थित थे, जो उन्होंने किरण को स्वागत किया, उन्हें शुभकामनाएं दी। शब्दों द्वारा भी उन्होंने शुभकामनाएं व्यक्त की हैं। वहीं पे उनका पूरा परिवार भी उनको आरती कर उनको आशीर्वाद दिया और उम्मीद किया कि वो उप सरपंच पद पे रहते हुए ईमानदारी से ग्राम पंचायत में काम करें और विकास को आगे बढ़ाएं। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य। नामनिर्देशित पत्राची छाननी करतेवेळी हे पत्र वैध आहे। उपसरपंच पदासाठी श्री किरण विनोद ठाकरे यांचं एकमेव अर्ज प्राप्त झाले असून ते वैध असल्याने माननीय अध्यक्ष तथा सरपंच श्री सचिन वसंत ठाकरे यांच्या सूचनेनुसार मी जाहीर करतो की ग्रामपंचायत पिंपळघर रानवलीचे उपसरपंच म्हणून श्री किरण विनोद ठाकरे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवडून आलेली मी जाहीर करतो। पिंपळघर रानवलीच्या सर्व उपसरपंच पदाच्या निवडणूक कामकाज करतेवेळी उपस्थित सर्व ग्रामपंचायत पिंपळघर रानवली या ग्रामपंचायतीमध्ये आज उपसरपंचपदी निवड होती। उपसरपंचपदी आज माझे पुतणे आणि विनोद वसंत ठाकरे यांचे सुपुत्र श्री किरण वसंत ठाकरे यांची किरण विनोद ठाकरे यांची एकूप ग्रामपंचायत पिंपळघर रानवलीमध्ये बिनविरोध निवड झालेली आहे। खरं तर किरण विनोद ठाकरे यांना मी शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच्या हातून या ग्रामपंचायतीमध्ये त्यांचे काका सरपंच सचिन वसंत ठाकरे आणि उपसरपंच किरण विनोद ठाकरे आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांच्यासोबत असणारे हे ग्रामपंचायतमध्ये सर्व सदस्य यांनाही शुभेच्छा देतो की तुमच्या हातून जे याच्या अगोदर जे चांगल्या पद्धतीने कामं झालेली आहेत, अजून पुढे कामं होतील एवढं त्यांना शुभेच्छा देतो। या भिवंडी तालुक्यामध्ये मला असं वाटतं की कुठली ग्रामपंचायत मी बघितली नाही की ही लोकमताने जे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच निवडणुकीमध्ये निवडून येतो अशी ग्रामपंचायत आणि 17 ग्रामपंचायत पिंपळघर रानवली या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये 17 सदस्यांची ही ग्रामपंचायत आहे आणि खरं तर ही ग्रामपंचायत सुद्धा बिनविरोध झालेली आहे। आणि खरं तर माझे बंधू विनोद वसंत ठाकरे यांनी खूप ही बिनविरोध करण्यामध्ये त्याचा खूप सिंहाचा वाटा होता। त्यांच्यासोबत अनेक लोक पण त्याच्यासोबत होती, त्यांच्याही मनापासून शुभेच्छा देतो, त्यांनाही शुभेच्छा देतो। मला तरी असं वाटतो की ग्रामपंचायतची जी निवडणूक आहेत या निवडणुका येणाऱ्या काळामध्ये बिनविरोध व्हाव्या, कारण ग्रामपंचायतमध्ये काही जरी झाला तर एक गाव किंवा एक पाडा असा एक गाव असतो, तर ते गावामध्ये एक मत जर असला आणि ती ग्रामपंचायत बिनविरोध झाली तर कुठल्याही प्रकारचा त्या गावामध्ये रागदोष राहत नाही। आणि मी या रानवली ग्रामपंचायतमध्ये आतापर्यंत जवळपास 15 वर्षाचा एक इतिहास आहे की हे दाम्पत्य म्हणजे विनोद वसंत ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली
ही ग्रामपंचायत आज एक हाती त्यांच्याकडेही जात असतो आणि या गावामध्ये कुठला काम नाही असं काम मला दिसत नाही. जो पाहिजे तो त्यांनी काम त्या गावामध्ये केलेला होता. याच्या अगोदर आपण या गावामध्ये काय परिस्थिती होती हे 5 गावातील सर्व लोकांना माहिती आहे. त्याच्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये जशी विनोद वसंत ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ता आली त्याच्यानंतर या गावाचा काय कालापलट झाले तेही आपण बघत आहोत. प्रत्येक गल्लोगल्लीला रस्ते पाहिजे ते रस्ते जोड रस्ते दिलेले आहेत. ज्या गावाला कमान पाहिजे अशा गल्लोगल्लीला सुद्धा त्यांनी कमानी दिलेल्या आहेत आणि जिथे आपल्याला क्रीडा क्षेत्रामध्ये ग्राउंड पाहिजे असं चांगलं ग्राउंड केलेलं आहे. त्या ग्राउंडमध्ये या लोकांची चांगल्या पद्धतीने तिथे लोकांची लग्न होतात आणि वेगवेगळ्या प्रकारे समाजकार्य त्या ग्राउंडमध्ये होतो ना भविष्य असा एक त्यांच्या हातून नव्याने काम चालू आहे. होतो ना भविष्य म्हणजे एक मंदिर आहे त्यांच्या गावदेवी मंदिर आणि इतकं सुंदर मंदिर त्यांनी बांधित घेतलेलं आहे आणि खरोखर ज्या वेळेला तो मंदिर पूर्ण होईल त्यावेळेला मला तरी वाटतं भेवंडी तालुक्यातील बाकीचे जे काही लोक असतील त्यांनी त्या गावाच्या मंदिराला येऊन दर्शन घेतलं पाहिजे आणि आपणही बघितलं पाहिजे की प्रत्येक गावामध्ये गावदेवी असतो पण जो गावदेवीचा जो मंदिर विनोद वसंत ठाकरे याच्या पुढाकारांनी या सर्व या गावातील सर्व ग्रामस्थांनी तो मंदिर बांधायला घेतो तो सुद्धा उल्लेखनीय मंदिर आहे. पुरा आश्वासन मी देतो आणि किरण विनोद ठाकरे आणि सचिन वसंत ठाकरे यांच्या कार्यक्षेत्रामध्ये त्या गावाचा चांगला विकास होईल एवढा मी आत्मविश्वास देतो आणि त्यांना मी शुभेच्छा. प्रथम तर माझे वडील श्री विनोद वसंत ठाकरे आणि माझे काका जे सरपंच आहेत सचिन वसंत ठाकरे आणि त्यानंतर पूर्ण माझे ग्रामस्थ मंडळ सदस्य यांना देणार. आता भरपूर पहिले झालेले आहेत आणि आता हे चालू आहेत आणि जे राहिलेले जे विकास आहेत ते सरपंचांना घेऊन म्हणजे सरपंच पूर्ण उपसरपंच सदस्यांना घेऊन राहिलेली कामं पूर्ण करतील. आज आपल्याला मला खूप झाले कारण माझ्या आजोबांची इच्छा होती त्यांचे मुलं सरपंच व्हावे आणि माझ्या वडिलांची पण इच्छा होती मी एक चांगल्या पदावर गाव माता उपसरपंच आलो पुढे पण अशी चांगली मामा इकडे बघा मामा. तू बरा त्यांना फोटो थोडे मागे थांबा चला